नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य कथासार यामधील पुढील भाग आहे कामिका एकादशी, आषाढ कृष्ण पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला कामिका एकादशी महात्म्य सांगतो, ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी अयोध्येत सूर्यवंशातील अंबरीश नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व राजांवर आपली सत्ता चालवीत असे. त्याचप्रमाणे तो नीतिमान, धार्मिक, न्यायी व विष्णुभक्त असल्यामुळे सर्व राजेही त्याला आपला सार्वभौम राजा मानित असत. त्याच्या सत्कीर्तीच्या यशोदुदुंबीचा गंभीर व मधुर आवाज पृथ्वी तलावरील कानाकोपऱ्यात सुद्धा दुमदुमून गेला होता. एकदा नारद मुनी त्याच्याकडे आले, तेव्हा त्याने त्यांची यथाविधी पूजा करून व हात जोडून प्रार्थना केली की, महाराज, आज माझा जन्म सफल झाला. संतांचे दर्शन व त्याचा कृपाप्रसाद ही मनुष्याच्या पापाचा नाश करीतात. या जगात संतांपेक्षा दुसरे श्रेष्ठ नाही. अंबरीशांचे ते भाषण ऐकून नारद मुनी म्हणाले की, हे राजा, तू खरोखर धन्य आहेस. तुझ्या ठिकाणी संतांविषयी असलेला आदर पाहून मला आनंद वाटतो. कारण जेथे संतांविषयी आदर आहे तेथे भक्ती, ज्ञान, आनंद, संत व जगन्नायक ही आपोआप चालून येतात. अशा प्रकारे बराच सौख्य संवाद करून नारद मुनी तेथून स्वस्थानाकडे जाण्याकरिता निघाले. वाटेत दुर्वास ऋषींची गाठ पडली. नारदांनी त्यांना नमस्कार केला, पण दुर्वासांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही. दुर्वास ज्ञानी होते, पण त्यांना गर्व होता. शिवाय या गर्वात त्यांच्या तापट स्वभावाची भर पडलेली होती. त्यामुळेच त्यांनी नारदांना नमस्कार केला नाही. हा सारा प्रकार जाणून नारदांनी त्यांचा गर्व परिहार करण्याचे ठरविले आणि लीनता धारण करून कुशल विचारले. पण दुर्वासांनी कुशलतेचे उत्तर न देता चढ्या सुरात आपण कोठे गेला होता असा नारदांना उलट प्रश्न केला. त्यांचा तो प्रश्न ऐकून नारद म्हणाले की, मी विष्णुभक्त अंबरीश राजाच्या दर्शनाला गेलो होतो. तो महान विष्णुभक्त असल्यामुळे या जगात श्रेष्ठत्वाला पावला आहे. खरोखर विष्णुभक्तीचा महिमा अगाध आहे. शिवाय तो प्रत्येक एकादशीचे व्रत नियमाने करीत असतो. यावेळी दुर्वासाच्या कपाळावर आठ्या उठू लागल्या. चेहरा तिरस्कारयुक्त दिसू लागला. कारण दुर्वास शिवभक्त असल्यामुळे ते विष्णुभक्तांचा द्वेष करीत असत. ते पाहून नारदांनी विचार केला की, ज्या अर्थी हे विष्णुभक्ताचा द्वेष करतात, त्या अर्थी त्यांना विष्णुभक्ताला शरण जावयास लावू आणि त्यांच्या गर्वाचा परिहार करू. असा विचार करून नारदांनी पुन्हा आणखी विष्णुभक्त अंबरीश राजाचा महिमा वर्णन केला आणि ते तिथून निघून गेले. विष्णुभक्त अंबरीश राजाचा महिमा ऐकून दुर्वासांना अत्यंत वाईट वाटले आणि मनात अंबरीश राजाची अपकीर्ती करण्याचा विचार ते करू लागले आणि त्याच्याकडे जावयास निघाले. विष्णुभक्त अंबरीश राजा आदले दिवशी कामिका एकादशी व्रत करून दुसरे दिवशी साधन द्वादशीचे पारणे सोडण्याच्या तयारीत होता. तोच शिष्यांसह दुर्वासाची स्वारी तेथे आली आणि राजाने त्यांची यथाविधी पूजा करून साधन द्वादशीचे पारणे आपल्या येथे सोडून भोजनाच्या पंक्तीचा लाभ घेण्याची विनंती केली. राजाच्या विनंतीप्रमाणे दुर्वासांनी तेथे भोजन करून पारणे सोडण्याचे कबूल केले व ते गंगा स्नानास निघून गेले. त्या दिवशी द्वादशी थोडा वेळ होती. ही संधी साधून द्वादशीच्या व्रताचा भंग करण्याकरता ते गंगेवर स्नानसंध्या करीत जास्त वेळ बसले. इकडे राजा ऋषींची वाट पाहत बसला. बराच वेळ झाला, पण दुर्वास येईनात. द्वादशी संपून त्रयोदशी लागण्याची वेळ आली. तेव्हा राजाला मोठी पंचाईत पडली. कारण ऋषींवाचून भोजन करून पारणे सोडावे तर त्यांना राग येऊन ते शाप देतील व पारणे न सोडावे तर व्रतभंग होतो.
या अडचणीमुळे तो चिंताक्रांत झाला. त्याचे मुख म्लान झाले. ते पाहून जवळच्या पंडितांनी त्याला असे सांगितले की, हे राजा, विष्णूस नैवेद्य समर्पण करून तीर्थ तुलसी दल भक्षण केले म्हणजे भोजन न करिता पारणे सोडल्याचे फल मिळते. यात भोजनाकरिता ऋषीची वाट पाहण्याचा व पारणे सोडल्याचा या दोन्हीही हेतू साध्य होतात. पंडिताच्या या सल्ल्याप्रमाणे राजाने विष्णूस नैवेद्य समर्पण करून तीर्थ तुलसीदल भक्षण केले व भोजनाकरिता ऋषीची वाट पाहत बसला. या कृत्यामुळे त्याच्या मनाला समाधान वाटले. त्याच्या मुखावर टवटवी आली. त्रयोदशी लागल्यावर दुर्वास स्नानसंध्या करून आले. त्यांना राजाचे मुख टवटवीत दिसले व ते पाहून दुर्वास म्हणाले की, राजा, ज्या अर्थी तुझ्या मुखावर टवटवी दिसत आहे त्या अर्थी तू मज वाचून भोजन करून पारणे सोडलेले दिसते. राजाने फक्त तीर्थ तुलसीदल भक्षण करून पारणे वेळ साधून भोजनाकरिता वाट पाहत बसल्याचा खरा प्रकार त्यांना सांगितला. पण दुर्वासांना ते खरे वाटेना. त्यांना राग आला आणि त्या रागाच्या भरात तू 10 गर्भवासाचे कष्ट भोगशील असा शाप दिला. राजाला अपराधा वाचून दुर्वासांनी शाप दिला हे पाहून आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरता विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र त्यांच्या अंगावर सोडले. ते तेजोमय चक्र जेव्हा दुर्वासाचा वध करण्याकरता त्यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा ते भयभीत होऊन दशदिशा पळू लागले. अखेर स्वर्ग, पाताळ, कैलास, वैकुंठ वगैरे ठिकाणी जाऊन आश्रयार्थ याचना केली, पण कोणीही त्यांना आश्रय दिला नाही. त्यात कैलासी शिव त्यांचा तिरस्कार करून म्हणाले की, दुर्वासा, शिव आणि विष्णू हे एकच आहेत. जो विष्णूचा द्वेष करतो तो माझा द्वेष करतो आणि जो माझा द्वेष करतो तो विष्णूचा द्वेष करतो. यास्तव तुला माझ्याकडून आश्रय मिळणार नाही. अशा भीतीने भयभीत होऊन पृथ्वीवर आश्रयार्थ हिंडत असताना नारदाची गाठ पडली. नारदाला साष्टांग नमस्कार करून कृतकर्माची क्षमा मागितली आणि रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा नारदांनी सांगितले की, आपण विष्णुभक्त अंबरीश राजालाच शरण जाल तर या संकटातून आपले रक्षण होईल. पुढे दुर्वास अंबरीश राजाला शरण गेले. राजाचे दुर्वासांचे रक्षण करण्याकरता विष्णूची प्रार्थना केली. विष्णूंनी त्याच्या कामिका एकादशी व्रताच्या पुण्याईवर त्याची प्रार्थना मान्य करून दुर्वासाचे रक्षण केले. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, जे कोणी हे कामिका एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. आषाढ कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. या आणि अशाच प्रकारच्या कथा आणि माहितीपर ब्लॉगसाठी श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.